मित्रांनो नमस्कार. मी सुरवसे सुग्रीव शिवाजी. तर मित्रांनो, नुकतंच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने प्रोव्हिडंट फंड आणि पेन्शन स्कीममध्ये काही रिफॉर्म आणलेले आहेत. त्या रिफॉर्ममध्ये असं सांगितलेलं आहे, जर एखाद्या व्यक्तीला 15,000 रुपये सॅलरी आहे आणि त्यापेक्षा जर कमी सॅलरी आहे, तर त्याला आफ्टर रिटायरमेंट हे 1,000 रुपये प्रति महिना हे पेन्शन मिळणार आहे. तर मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हा विचार केला पाहिजे की 1,000 रुपये प्रति महिन्यामध्ये एखादा जो वृद्ध व्यक्ती आहे तो त्याचं जीवन कसं भागवू शकतो. तर त्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हा विचार केला पाहिजे की त्या व्यक्तीला जास्तीत जास्त पेन्शन हे कसे मिळेल यासाठी पण विचार केला पाहिजे. आणि सोबतच जे वेज सेलिंगचा क्रायटेरिया आहे त्याने असं सांगितलं आहे की एखाद्या व्यक्तीला 15,000पेक्षा कमी आहे तरी त्याला 1,000 रुपये, आणि 15,000 रुपये सॅलरी आहे तरी त्याला 1,000 रुपये प्रति महिना पेन्शन, आणि त्याच्यापेक्षा जरी जास्त सॅलरी आहे 15,000 रुपयापेक्षा तरी त्याला 15,000 रुपयाचा क्रायटेरिया 15,000 रुपयाची सॅलरीचा क्रायटेरिया धरून 1,000 रुपये प्रति महिना हे पेन्शन द्यायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण हे एकदम चुकीचं आहे. एकतर तुम्ही 1,000 रुपयेच देता, तो क्रायटेरिया वाढवण्याची गरज आहे. सोबतच सध्या प्रत्येक वर्करला, प्रत्येक एम्प्लॉईला पेन्शन हे मिळालंच पाहिजे. आता सध्या फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉई आणि काही जे मेन्शन प्रायव्हेट एम्प्लॉई आहेत, जे काही ऑथेंटिक प्रायव्हेट एम्प्लॉई आहेत त्यांनाच पेन्शन मिळतं. पण ज्यांचं मेन्शन नाही, जे ऑथेंटिक नाही, त्यांना पेन्शन नावाची गोष्ट ही मिळतच नाही. त्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने असा प्रयत्न केला पाहिजे की जेवढे एम्प्लॉई आहेत आपल्या इंडियामध्ये, वर्किंग एम्प्लॉई जेवढे आहेत त्यांना कसं पेन्शन मिळेल याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. सोबत पेन्शन स्कीमचा जो क्लेम आहे, पी एफचा जो क्लेम आहे सेटलमेंटचा, त्यासाठी पण ही जी सिस्टीम आहे ती बराच वेळ घेऊन जाते. ही कसं फास्ट होईल आणि कसं त्यांचं पी एफ जे आहे लवकरात लवकर त्या एम्प्लॉईला मिळेल याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. जर पी एफ हे जर लवकर मिळत असेल तर जो एम्प्लॉई आहे, जो काही वर्किंग एम्प्लॉई आहे, तो पण विचार करेल की आपल्याला जास्तीत जास्त फायदा हा होऊन जातो. तर हे रिफॉर्म एकतर पेन्शनरसाठी पण फायद्याचे आहेत आणि एकतर ऑर्गनायझेशन आहेत त्यांच्यासाठी पण फायद्याचे आहेत. सध्या 36 लाख लोकांना 1,000 रुपयापेक्षा कमी पेन्शन मिळते. तर ते 36 लाख लोक कसं जगत असतील 1,000 रुपयामध्ये याचा पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने विचार केला पाहिजे. तर थँक्यू.